वन्दामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नोव सब्बारी विजयं अक्का पत्तो सब्बन्युतं सत्था वंदे तं बोधिपादपं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या ठिकाणी आनंद बुद्ध विहार समिती गोरेगाव खुर्द तालुका जिल्हा अकोला येथे बुद्ध मूर्ती स्थापना वर्धापन दिन व धम्म संस्कार शिबिराच्या निमित्ताने 10 दिवसीय धम्म संस्कार शिबिर या ठिकाणी संपन्न झाले आहे आणि आज पूजनीय भिक्खू अश्वजितजी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेसनेने या कार्यक्रमाची सांगता होत आहे। आता ज्यांनी आपल्याला सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे प्युरिटी ऑफ माइंडचे संचालक आमचे धम्मबंधू औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सन्माननीय सचिव भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचप्रमाणे आम्हाला ज्यांनी इथे निमंत्रित केले असे धम्मोपासक अशोकराव तेलगोटे आणि सर्व समितीचे सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना, मला वाटतं सकाळपासून आपण या ठिकाणी धम्मदेसना ऐकत आहात। भगवान बुद्धांचा धम्म हा बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे। भगवान बुद्ध 2500 वर्षांपूर्वी होऊन गेले। खरं तर आपण प्रत्यक्ष भगवान बुद्धांना पाहिलं नाही, परंतु बौद्ध साहित्याच्या माध्यमातून पूजनीय भिक्खू संघाच्या माध्यमातून आणि बौद्ध धम्माचा प्राचीन वारसा असलेल्या बुद्ध लेण्यांच्या माध्यमातून आपण भगवान बुद्धांना आज सुद्धा पाहू शकतो। धम्म आचरणाने बुद्धत्वाला आपण अनुभवू शकतो, परंतु त्यासाठी असावी लागते आपल्या मनामध्ये ती श्रद्धा, जी आता भंतीजींनी सांगितली आहे। खरं तर मी थोडक्यामध्ये बोलणार आहे। भंतीजींनी आताच आपल्याला सखोल देसना दिलेली आहे। भगवंताच्या काळामध्ये बघा, सर्वच काही लोक श्रद्धावान नव्हते, सर्वच लोक काही सदाचारी पण नव्हते आणि सर्वच लोक काही धार्मिक पण नव्हते। बुद्ध जरी 25-26 वर्ष श्रावस्तीत राहिले, मग याचा अर्थ असा नाही आहे की सर्वच श्रावस्ती नगरातले लोक विहारामध्ये जात होते, सर्वच लोक भगवंताला भिक्षा देत होते असंही नाही आहे, सर्वच लोक भगवान बुद्धाला दान पुण्य करत होते असंही नाही आहे, सर्वच लोक सिलवान होते असंही नाही आहे आणि सर्वच लोक ध्यानी होते असंही नाही आहे।
सर्वच लोक प्रवचन ऐकून भगवंताचं भिक्खू बनत होते असंही नाही आहे, आणि सर्वच लोक भगवंताचा उपदेश ऐकून उपासक बनत होते असंही नाही आहे. भगवान म्हणाले तीनही काळांमध्ये म्हणजे वर्तमान, भूत आणि भविष्य काळ या तीनही काळांमध्ये दोन प्रकारची लोक असतात. ती म्हणजे काही लोक चांगली असतात आणि काही लोक वाईट असतात. काही लोक सुज्ञ असतात तर काही लोक अज्ञानी असतात. काही लोक समजदार असतात तर काही लोक मूर्ख असतात. काही लोक धार्मिक असतात आणि काही लोक अधार्मिक असतात. काही लोक श्रद्धावान असतात आणि काही लोक अश्रद्धावान असतात. आणि हे याच काळात नाही आहे किंवा त्याच काळात नाही आहे, तर हे तीनही काळामध्ये अशा प्रकारचे लोक असतात. असे असंख्य उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आहेत. भगवान बुद्धांना पाहून सुद्धा, भगवंताचे उपदेश ऐकून सुद्धा, भगवान बुद्ध आपल्या गावातल्या विहारात राहतात हे माहीत असून सुद्धा काही लोक भगवंतापर्यंत पोहोचू शकले नाही, भगवंताच्या वाणीला आत्मसात करू शकले नाही, भगवंताच्या वाणीवर, त्रिरत्नांवरती त्यांची श्रद्धा बसू शकली नाही. त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. भगवान बुद्धांना मार्गदाता संबोधल्या जाते. बुद्ध म्हणतात की मुक्तिदाता नाही आहे, मी मार्गदाता आहे. भगवान सम्यक संबुद्ध होते, महाकारुणिक होते, 9 गुणांनी युक्त होते. विशिष्ट प्रकारचे 9 गुण भगवंतामध्ये होते. आपण वंदनेमध्ये दररोज म्हणतो बघा, इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. हे 9 गुण आहे. तुमच्याकडे बुद्ध वंदनेची पुस्तकं असतील तर त्या पुस्तकामध्ये पाली टू मराठी भाषांतरित केलेली पुस्तकं असतील तर जरा पहा, वाचा. भगवान बुद्धांमध्ये विशिष्ट प्रकारचे जे 9 गुण होते ते 9 गुण आता मी जे तुम्हाला जिथपर्यंत वंदना म्हणून दाखवली आहे त्यामध्ये 9 गुण भगवंताचे आहेत. विस्ताराने तो विषय खूप मोठा आहे. मला एवढं सांगायचं आहे की एवढे महान बुद्ध होते, तर मग त्या काळामध्ये श्रावस्तीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला असा मनामध्ये विचार आला की भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध आहेत, महाकारुणिक आहेत, अरहंत आहेत, विद्या आणि आचरणाने युक्त आहेत, देव आणि मनुष्यांचे शास्त्र आहेत, तर मग भगवंताकडे जाणारे सर्व लोक मुक्त का होत नाही? हा प्रश्न आहे बघा आजही. बरोबर आहे. एवढ्या मोठ्या धम्मदेशना होतात, भिक्खू पण एवढे मोठे असतात, दीक्षा घेतात, ते पण धम्माचं आचरण करतात, तुम्हाला उपदेश करतात, विनयाचं पालन करतात, मग प्रत्येक जण मुक्त का होत नाही? हा प्रश्न आहे ना, आहे की नाही? धम्म तर महान आहे, तो सार्वजनिक आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. जर अंगुलीमाल बदलू शकते, जर आम्रपाली बदलू शकते, सुनीत नावाचा भंगी बदलू शकते, उपाली नावाचा न्हावी बदलू शकते, ब्राह्मण बदलू शकले, क्षत्रिय बदलू शकले, वैश्य बदलू शकले, शूद्र अति शूद्र बदलू शकले, स्त्रिया बदलू शकल्या, राजे बदलू शकले, प्रधान बदलू शकले, राण्या बदलू शकल्या त्या काळामध्ये, मग सर्वच लोक का नाही बदलले? सर्वच लोक का नाही मुक्त झाले? आजही सर्वच लोक का मुक्त होत नाहीत? आजही सर्वच लोक निर्वाण का प्राप्त करू शकत नाहीत? हा प्रश्न आहे. बघा तुम्ही थोडा विचार करून क्षणभर की हा प्रश्न आहे की सर्वच लोक का मुक्त होत नाही. तर त्या श्रावस्तीत राहणाऱ्या एका गृहस्थाच्या मनामध्ये असा प्रश्न आला की भगवंताला हा प्रश्न मी विचारला पाहिजे. आणि तो मग विहारात गेला, भगवंताला अभिवादन केलं आणि त्याने भगवंताला प्रश्न विचारला, भगवान, माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण एवढे महाकारुणिक आहात, सम्यक संबुद्ध आहात, अरहंत आहात, जीवनमुक्त आहात, दुःखमुक्त आहात, तर आपल्याकडे येणारा प्रत्येक जण तोही मुक्त होतो का? आणि होत नसेल तर का? असा प्रश्न केला त्याने. तर भगवंतामध्ये जे अनेक सद्गुण होते त्यापैकी एक सद्गुण जो होता भगवंतामध्ये तो होता समोरची व्यक्ती जे काही सांगत असेल त्याचं मत ऐकून घेणे. आपल्याला बघा कोणी काही सांगत असेल तर मध्येच आपण बोलतो, पण भगवंत सम्यक संबुद्ध असताना देखील
कृषी भारद्वाज भगवंतावर आरोप करत होता, शिव्या घालत होता भगवंताला. भगवान मात्र मौन धारण करून त्याचं म्हणणं काय आहे नेमकं ते ऐकून घेत होते. हा सद्गुण भगवंतामध्ये होता, तो आपल्यामध्ये सुद्धा असला पाहिजे. तर मग त्याने प्रश्न विचारल्यानंतर भगवंताने त्याचं ऐकून घेतलं आणि भगवंताने त्याला प्रतिप्रश्न केला. भगवंताचा उपदेश करण्याचा वेगवेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य होतं भगवंताचं. समोरच्याची मानसिकता ओळखून समोरच्याला काय पाहिजे आहे, किती पाहिजे आहे आणि कधी पाहिजे आहे त्यानुसार भगवान बुद्ध त्याची ट्रीटमेंट करायचे. आता जसं आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर पहिले आपल्याला टेलिस्कोप लावून चेक करतात, जीभ दाखवा म्हणतात, डोळे दाखवा म्हणतात, नाडी तपासतात, आपल्या आजाराची लेवल काय आहे ते पहिले चेक करतात आणि त्यानुसार गोळ्या द्यायच्या की इंजेक्शन द्यायचं, एक इंजेक्शन द्यायचं की 2 इंजेक्शन द्यायचे, सिरप द्यायचं की फक्त टॅबलेट्स द्यायच्या, 3 दिवसाच्या द्यायची की महिनाभराच्या गोळ्या औषधी द्यायच्या, हे त्यानुसार डॉक्टर ठरवतात आणि तशा प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला कोर्स देतात. भगवान बुद्ध सुद्धा देखील अशाच प्रकारचे समोरच्या व्यक्तीची तपासणी करायचे आणि त्यानुसार त्याला उपदेश करायचे. प्रत्येकालाच निर्वाणाचा उपदेश करायचा नाही किंवा प्रत्येकाला ध्यानच शिकवायचे नाही किंवा प्रत्येकाला म्हणजे वाटेल ते शिकवायचे नाही. तर भगवान बुद्ध समोरच्याची मानसिकता ओळखायचे. मग भगवंताने त्या गृहस्थाला प्रतिप्रश्न केला की तू मला सांग, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणारच आहे, पण त्यापूर्वी मी तुला एक प्रश्न विचारणार आहे आणि तो माझा प्रश्न असा आहे की मला तू सांग गड्या, तू कुठे राहतो आणि कुठून आला आहेस. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, भगवान मी आता राजगृहावरून आलो आहे आणि आता सध्या मी श्रावस्तीमध्ये राहतो आहे. तेव्हा भगवान म्हणाले, राजगृह आणि श्रावस्ती या 2 शहरांना जोडणारा जो रस्ता आहे, मार्ग आहे, तो तुला चांगल्या प्रकारे माहिती असेल, ज्ञात असेल. तो म्हणाला, हो भगवान, मला अर्ध्या रात्री जरी कोणी सांगितलं, विचारलं की श्रावस्तीवरून राजगृहाला कसं जायचं, राजगृहावरून श्रावस्तीला कसं यायचं, कुठून सरळ जायचं, कुठे राईट घ्यायचा, कुठे लेफ्ट घ्यायचा, कुठे झाड लागते का, तिथून दुसरीकडे वळावं लागते का, कुठे विहीर लागते का, कुठे कोणची खूण लागते का, हे मला काहीही जरी कोणी विचारलं तर अर्ध्या रात्री सुद्धा देखील मी ते सांगू शकतो. मग भगवंताने त्याला पुन्हा दुसरा प्रश्न केला की मला सांग, तुला रस्ता तर चांगला माहिती आहे, तू असंख्य वेळा त्या रस्त्याने ये जा केलेली आहे, मग तुला विचारणारे पण लोक असतील. तर तो म्हणाला, हो भगवान, मला माहिती असल्यामुळे अनेक लोक मला विचारतात, श्रावस्तीवरून राजगृहाला जाणारे आणि राजगृहावरून श्रावस्तीला येणारे, कसं जायचं, कुठून वळायचं, कुठे थांबायचं वगैरे वगैरे. मग भगवान म्हणाले, तू सांगत पण असतील व्यवस्थितपणे की रस्ता कसा आहे, कुठे वळायचं वगैरे. तर तो म्हणाला, हो भगवान, मी व्यवस्थितपणे सुव्यवस्थितपणे त्यांना सांगतो कुठून कसं जायचं, ते किती वेळ लागेल. तर भगवान त्याला पुन्हा विचारतात की मग मला सांग, ज्यांना ज्यांना तू समजावून सांगतो, ज्यांना ज्यांना तू सुव्यवस्थितपणे सांगतो की श्रावस्तीवरून राजगृहाला कसं जावं लागते आणि श्रावस्तीवरून राजगृहाला आणि राजगृहावरून श्रावस्तीला कसं जावं लागते, तर ते सर्वच लोक तू सांगितल्यानुसार पोहोचतात का. तर तो लगेच म्हणतो, भगवान हे मात्र मी निश्चित नाही सांगू शकत, याची मात्र मी खात्रीपणे सांगू शकत नाही. कारण ज्यांनी मन लावून एकाग्रपणे समजून घेऊन माझं ऐकलं ते मात्र निश्चितपणे मी सांगितल्यानुसार पोहोचतील. पण ज्यांनी विचारायचं म्हणून विचारलंय, मी सांगतो म्हणून ऐकलंय आणि आपल्या मनानुसारच मार्गक्रमण केलाय, मी जिथे उजवीकडे वळायला सांगितलं तर डावीकडे जर वळले, जिथे डावीकडे वळायला सांगितलंय मी आणि ते उजवीकडे वळले, तर ते कसे पोहोचतील. भगवान, सांगणं माझं काम आहे, मला चांगल्या प्रकारे तो मार्ग माहिती आहे म्हणून मी सांगतोय, पण त्या मार्गानुसार जर ते गेले तरच तिथे पोहोचतील, अन्यथा ते तिथे पोहोचू शकणार नाही. मग भगवान त्याला लगेच म्हणतात, उत्तरतात, हे गड्या, तू जसं आता मला हे सांगितलंय ना, तर तसंच मी सुद्धा 10 पारमिता 10 उपपारमिता पालन करून मी सम्यक संबुद्ध झालो आहे. मला दुःखमुक्तीचं ज्ञानही माहिती आहे, ते मला प्राप्त झालेलं आहे. आर्य अष्टांगिक मार्ग, मध्यम मार्गही मला ज्ञात आहे आणि मी भेटेल त्याला, याचना करेल त्याला सांगतो देखील आणि खूप चांगल्या प्रकारे सांगतो देखील. परंतु ते सर्वच जण त्या मार्गावर चालतीलच
याची मात्र मी पण गॅरंटी देऊ शकत नाही, पण जे जे माझ्या सांगितलेल्या मार्गावर चालतील, श्रद्धापूर्वक स्थिर समाधी प्रज्ञेचा अभ्यास करतील, ते मात्र निश्चितपणे इच्छित स्थळी म्हणजे निर्वाणापर्यंत पोहोचू शकतात. अन्यथा ऐकणे आहे, बसणे आहे आणि सांगणे आहे, पण ते कर्णपटलावरतून अंतर्मनामध्ये जाते आहे की नाही, ते श्रद्धेने ग्रहण केल्या जात आहे की नाही, श्रद्धेने आचरण केल्या जात आहे की नाही, यावर अवलंबून आहे निर्वाणाचा मार्ग आपल्याला प्राप्त होतो आहे का नाही. म्हणजे भगवंताचं म्हणणं होतं की जर केवळ सांगितल्या जात असेल, केवळ ऐकल्या जात असेल, तर ते धम्माचं निर्वाण ज्याला म्हणतो आपण धम्मातील, ते प्राप्त होऊ शकत नाही. परंतु श्रद्धा जर असेल, भगवान आता भंतेजींनी सांगितलं बघा, श्रद्धा येतरती ओघम, श्रद्धेने जर आपण धम्म ऐकला, श्रद्धेने जर धम्माचं आचरण केलं, तर निश्चितपणे आपण दान पुण्य करू शकतो, शील पालन करू शकतो आणि मेडिटेशन अर्थात ध्यान करू शकतो. आणि जे लोक दान पुण्य करतात, जे लोक शील पालन करतात, जे लोक ध्यान करतात, ते मुक्त अवस्थेच्या मार्गावरती मार्गक्रमण करतात, वाटचाल करतात, ते मनाची शांती प्राप्त करून घेऊ शकतात.